स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असा टॉपिक म्हणजेच CSF एक्झामिनेशन. CSF एक्झामिनेशन मीन्स सेरेब्रोस्पायनल फ्लूइड एक्झामिनेशनमधील मोस्ट इम्पॉर्टंट असे आज क्वेश्चन पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. व्हॉट इज मीन बाय CSF? CSF इज अ सेरेब्रोस्पायनल फ्लूइड is a clear, colorless, transparent fluid present in a cerebral ventricles, spinal canal and subarachnoid space. म्हणजेच काय तर CSF म्हणजे एक सेरेब्रोस्पायनल फ्लूइड हे क्लिअर, कलरलेस, ट्रान्सपरंट फ्लूइड आहे आणि हे कुठे प्रेझेंट असतं तर सेरेब्रल व्हेंट्रिकल्समध्ये, स्पायनल कॅनलमध्ये व सबॲरॅक्नॉइड स्पेसमध्ये प्रेझेंट असते. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट इज द नॉर्मल ग्लुकोज लेवल इन CSF? CSFमध्ये ग्लुकोजची नॉर्मल लेवल किती असते? ऑप्शन ए 10 to 20 mg/dl, ऑप्शन बी 40 to 80 mg/dl, ऑप्शन सी 100 to 120 mg/dl, ऑप्शन डी 150 to 200 mg/dl. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 40 to 80 mg/dl. म्हणजेच काय तर नॉर्मल CSF ग्लुकोज इज अप्रॉक्सिमेटली 40 to 80 mg/dl and usually about 60 to 70 of corresponding blood glucose level. म्हणजेच काय तर सामान्य CSFमध्ये ग्लुकोजची साधारणतः ही मात्रा 40 ते 80 mg/dl इतकी असते. त्याचबरोबर रक्तातील ग्लुकोजचा अंदाज सुमारे 60 ते 70% असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड, विच टाईप ऑफ सेल्स इज प्रिडॉमिनंटली इन्क्रीज इन बॅक्टेरियल मेनिंजायटिस? म्हणजेच बॅक्टेरियल मेनिंजायटिस या कंडिशनमध्ये प्रिडॉमिनंटली कोणत्या सेल इन्क्रीज झालेल्या असतात? ऑप्शन ए लिम्फोसाइट, ऑप्शन बी मोनोसाइट, ऑप्शन सी न्यूट्रोफिल, ऑप्शन डी इओसिनोफिल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी न्यूट्रोफिल्स. म्हणजेच बॅक्टेरियल मेनिंजायटिस इज टिपिकली कॉज्ड ए मार्क इन्क्रीज इन न्यूट्रोफिल इन CSF. म्हणजेच काय बॅक्टेरियल मेनिंजायटिस या कंडिशनमध्ये CSFमधील न्यूट्रोफिलची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द टर्म यूज्ड अँड इन्क्रीज प्रोटीन लेवल इन CSF? म्हणजे CSFमध्ये इन्क्रीज प्रोटीन लेवल असते या कंडिशनलाच काय म्हणतात? ऑप्शन ए हायपोग्लायकोरिचिया, ऑप्शन बी हायपरप्रोटीनरेचिया, ऑप्शन सी ग्लायकोसुरिया, ऑप्शन डी अल्बमिनुरिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हायपरप्रोटीनोरेचिया. म्हणजेच काय तर ॲबनॉर्मल इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटीन इन अ CSF इज कॉल्ड ॲज अ हायपरप्रोटीनोरेचिया. म्हणजेच काय CSFमध्ये जर प्रोटीनचे प्रमाण असामान्यपणे वाढल्यास या कंडिशनलाच काय म्हणतात तर हायपर प्रोटीनोरेचिया असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. विच प्रोसिजर इज कॉमनली यूज्ड टू कलेक्ट CSF? म्हणजे CSF कलेक्शनसाठी खालीलपैकी कोणती कॉमन साईट किंवा कोणती कॉमन प्रोसिजर यूज केली जाते? ऑप्शन ए व्हेनी पंक्चर, ऑप्शन बी लंबर पंक्चर, ऑप्शन सी आर्टेरियल पंक्चर, ऑप्शन डी बोन पंक्चर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लंबर पंक्चर. म्हणजेच काय तर CSF इज अ कॉमनली कलेक्टेड बाय लंबर पंक्चर युजली फ्रॉम द लंबर रिजन ऑफ स्पायनल कॅनल. म्हणजेच काय CSF सॅम्पल घेण्यासाठी सामान्यपणे लंबर पंक्चर म्हणजे स्पायनल टॅप ही प्रोसिजर केली जाते. याच्यातून लंबर पंक्चर करूनच लंबर रिजनमधूनच सॅम्पल CSFचं कलेक्शन केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. व्हॉट हॅपन टू CSF ग्लुकोज इन ट्युबरक्युलोसिस मेनिंजायटिस? म्हणजेच ट्युबरक्युलोसिस मेनिंजायटिसमध्ये CSFमध्ये ग्लुकोजची कंडिशन काय असते? म्हणजे ग्लुकोज वाढलेलं असते, इन्क्रीज असतं की डिक्रीज असतं? तर ऑप्शन ए इन्क्रीज, ऑप्शन बी नॉर्मल, ऑप्शन सी डिक्रीज, ऑप्शन डी कम्प्लिटली ॲबसेंट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. म्हणजे ज्यावेळेला CSFमध्ये ट्युबरक्युलोसिस मेनिंजायटिस ही कंडिशन असते त्यावेळेला CSFमध्ये ग्लुकोजचं प्रमाण हे डिक्रीज झालेलं असते. इन ट्युबरक्युलोसिस मेनिंजायटिस CSF ग्लुकोज इज टिपिकली डिक्रीज इन अलॉंग विथ द इन्क्रीज द प्रोटीन अँड लिम्फोसायटिक प्रिडॉमिनंटली. म्हणजे काय तर ट्युबरक्युलोसिस मेनिंजायटिसमध्ये CSF ग्लुकोज साधारणपणे कमी झालेले असते. त्याचबरोबर प्रोटीन म्हणजे CSFचं प्रमाण कमी होतं, त्याचबरोबर CSFमध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं, त्याचबरोबर प्रोटीनचं प्रमाण यामध्ये वाढलेलं असतं. त्याचबरोबर लिम्फोसाइट प्रिडॉमिनन्स यामध्ये दिसून येतात. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज द नॉर्मल टोटल ल्युकोसाइट काउंट इन CSF? म्हणजे CSFमध्ये नॉर्मल टोटल ल्युकोसाइट काउंट किती असतो? ऑप्शन ए 0 to 2 सेल्स पर
mm³, ऑप्शन बी 0.025 cells per mm³, ऑप्शन सी 5 to 10 cells per mm³ अँड ऑप्शन डी 10 to 20 cells per mm³. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 0 to 5 cells per mm³. Normal CSF contains 0 to 5 leukocytes per mm³ and a count above this indication of pathological condition. म्हणजे काय तर सामान्य CSF मध्ये ल्युकोसाइट काउंटची संख्या म्हणजे 0 ते 5 सेल्स पर mm³ असते. त्याचबरोबर यापेक्षा जास्त असल्या तर आपल्याला इन्फ्लामेशन आहे किंवा पॅथोजेनिकल कंडिशन आहे हे आपल्याला त्यामध्ये दर्शवतं. हा देखील क्वेश्चन लॅब टेक्निशियन RRB लॅब असिस्टंट 2019 या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉर्मल प्रोटीन लेवल इन CSF. म्हणजे काय तर नॉर्मल CSF मध्ये प्रोटीनची नॉर्मल रेंज किती असते. ऑप्शन ए 15 to 30 mg/dl, ऑप्शन बी 50 to 60 mg/dl, ऑप्शन सी 70 to 100 mg/dl, ऑप्शन डी 120 to 150 mg/dl. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 45 to 60 mg/dl. Means normal CSF protein is a 40 to 45% mg/dl, most commonly 40 to 60 mg/dl. म्हणजे काय तर नॉर्मल प्रोटीन CSF मध्ये नॉर्मल प्रोटीनची नॉर्मल रेंज किती असेल तर ते 15 ते 45 mg/dl असते. म्हणजेच काय सामान्य CSF प्रोटीनचे म्हणजे CSF मध्ये प्रोटीनचे सामान्य प्रमाण हे 15 ते 45 mg/dl असते. त्याचबरोबर सर्वसाधारण म्हणजेच किती तर ॲज अ आन्सर दिलेल्या ऑप्शननुसार याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर बी म्हणजेच 45 to 60 mg/dl इतके असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग स्टेन इज युज्ड फॉर डेमॉन्स्ट्रेशन ऑफ ॲसिड फास्ट बेसिलाई इन CSF. म्हणजे काय तर CSF मध्ये ॲसिड फास्ट बेसिलायच्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी कोणता स्टेन यूज केला जातो. ऑप्शन ए ग्राम स्टेनिंग, ऑप्शन बी झिल नेल्सन स्टेनिंग, ऑप्शन बी इंडियन इंक स्टेनिंग, ऑप्शन डी अल्बर्ट स्टेनिंग. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी झिल नेल्सन स्टेनिंग. म्हणजे काय तर झिल नेल्सन स्टेनिंग इज यूज टू डिटेक्ट ॲसिड फास्ट बेसिलाई लाईक मायकोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिस इन CSF. म्हणजे काय तर CSF मध्ये मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस सारख्या ॲसिड फास्ट बेसिलायच्या शोधासाठीच झिल नेल्सन स्टेनिंग हे यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. व्हायरल मेनिंजायटिस द प्रिडॉमिनंट सेल सीन इन CSF आर. म्हणजेच व्हायरल मेनिंजायटिसमध्ये CSF मध्ये प्रिडॉमिनंट कोणत्या सेल्स दिसतात. ऑप्शन ए न्यूट्रोफिल, ऑप्शन बी लिम्फोसाइट, ऑप्शन सी इओसिनोफिल, ऑप्शन डी मोनोसाइट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लिम्फोसाइट. जसं की व्हायरल मेनिंजायटिस या कंडिशनमध्ये जसं की न्यूट्रोफिल वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे ज्यावेळेला व्हायरल मेनिंजायटिसची कंडिशन असते त्यामध्ये आपल्याला लिम्फोसाइट वाढलेल्या पाहायला मिळतात. व्हायरल मेनिंजायटिस शो लिम्फोसायटिक प्लिओसायटोसिस. म्हणजेच काय तर व्हायरल मेनिंजायटिसमध्ये CSFमध्ये लिम्फोसाइटचे प्रमाण हे जास्त असते. त्याचबरोबर या कंडिशनला लिम्फोसायटिक प्रीसायटोसिस असे देखील म्हणतात. हा देखील क्वेश्चन एम्स लॅब टेक्निशियन 2017 मध्ये विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच टेस्ट इज यूज टू डिफरन्शियल बिटवीन ट्रान्सुडेट अँड एक्झुडेट इन CSF. म्हणजेच ट्रान्सुडेट अँड एक्झुडेट मधील CSFच्या डिफरन्शिएशनसाठी कोणती टेस्ट यूज केली जाते. ऑप्शन ए बेनेडिक्ट टेस्ट, ऑप्शन बी पॅन्डिस टेस्ट, ऑप्शन सी कुम टेस्ट, ऑप्शन डी VDRL टेस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पॅन्डिस टेस्ट. पॅन्डिस टेस्ट इज यूज टू डिफरन्शियल बिटवीन ट्रान्सुडेट म्हणजे निगेटिव्ह अँड एक्झुडेट पॉझिटिव्ह इन CSF. म्हणजे काय तर CSF मधील ट्रान्सुडेट व एक्झुडेट यांच्यामधील फरक किंवा यांच्यामधील डिफरन्शिएशन ओळखण्यासाठी पॅन्डिस टेस्ट यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. हुज रिॲक्शन इज यूज टू ग्लोबुलिन टेस्ट इन CSF. म्हणजेच CSF मधील ग्लोबुलिन टेस्टसाठी कोणती रिॲक्शन असते. ऑप्शन ए बायोरेट रिॲक्शन, ऑप्शन बी पॅन्डिस रिॲक्शन, ऑप्शन सी झॅन्थोप्रोटिक रिॲक्शन, ऑप्शन डी निनहायड्रेन रिॲक्शन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पॅन्डिस रिॲक्शन. पॅन्डिस रिॲक्शन इज अ क्वांटिटेटिव्ह टेस्ट यूज टू डिटेक्ट ग्लोबुलिन. म्हणजे ग्लोबुलिनच्या डिटेक्शनसाठी पॅन्डिस रिॲक्शन टेस्ट म्हणजेच क्वालिटेटिव्ह टेस्ट ही यूज केली जाते. CSFमध्ये ग्लोबुलिन वाढलेले म्हणजे ते ग्लोबुलिनचं प्रमाण जर जास्त झालं तर यासाठी पॅन्डिस रिॲक्शन म्हणजेच
क्वालिटेटिव्ह टेस्टचा वापर केला जातो, यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. What is the normal opening pressure of CSF in adult? अडल्टमध्ये CSFमध्ये अडल्टमध्ये CSFचं ओपनिंग प्रेशर, नॉर्मल ओपनिंग प्रेशर किती असतं? ऑप्शन ए 30 to 60 mm per H2O, ऑप्शन बी 70 to 120 mm of H2O, ऑप्शन सी 120 to 180 mm of H2O, ऑप्शन डी 180 to 250 mm of H2O. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 120 to 180 mm of H2O. Means normal opening pressure of CSF in adult is 120 to 180 mm of H2O. म्हणजेच काय, अडल्टमध्ये CSFचं नॉर्मल ओपनिंग प्रेशर हे 120 म्हणजे 120 ते 180 mm H2O इतकं असतं. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 13. विच कंडिशन इज मोस्ट लाईक फेन CSF इज झॅन्थोक्रोमिक इन कलर? म्हणजेच झॅन्थोक्रोमिक CSFचा कलर हा झॅन्थोक्रोमिकमध्ये ज्यावेळेला दिसतो ती कंडिशन कोणती असते? ऑप्शन ए सब ॲरेक्नॉइड हिमोरेज, ऑप्शन बी बॅक्टेरियल मेनिंजायटिस, ऑप्शन सी व्हायरल मेनिंजायटिस, ऑप्शन डी नॉर्मल CSF. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सब ॲरेक्नॉइड हिमोरेज. सब ॲरेक्नॉइड हिमोरेज या कंडिशनमध्ये झॅन्थोक्रोमिक CSFचा कलर हा झॅन्थोक्रोमिकमध्ये पाहायला मिळतो. झॅन्थोक्रोमिक CSF इज क्लासिकली सीन इन सब ॲरेक्नॉइड हिमोरेज ड्यू टू द ब्रेकडाऊन ऑफ RBC. म्हणजे RBCच्या ब्रेकडाऊन नंतर सब ॲरेक्नॉइड हिमोरेजची कंडिशन दिसून येते. सब ॲरेक्नॉइड हिमोरेज ज्यावेळेला RBCचं ब्रेकडाऊन होतं त्यातून हिमोग्लोबिन ज्यावेळेला RBC ब्रेकडाऊन होऊन हिमोग्लोबिनमध्ये त्याचं ब्रेकडाऊन होतं, तर या कंडिशनमुळे CSFचा कलर हा झॅन्थोक्रोमिक दिसतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे सब ॲरेक्नॉइड हिमोरेज या कंडिशनमध्ये CSFचा कलर हा झॅन्थोक्रोमिकमध्ये दिसतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोइंग इज द इन्फेक्टिव्ह फॉर्म ऑफ मेनिंगोकोकाय? म्हणजेच मेनिंगोकोकासाठी इन्फेक्टिव्ह फॉर्म कोणता आहे? ऑप्शन ए ट्रॉफिक फॉर्म, ऑप्शन बी सिस्टिक फॉर्म, ऑप्शन सी डिप्लोकोकल फॉर्म आणि ऑप्शन डी स्पोर फॉर्म. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी डिप्लोकोकल फॉर्म्स. म्हणजेच काय, नायजेरिया मेनिंजायटिस एक्झिस्ट इन डिप्लोकोकल फॉर्म ऑफ CSF इन द ह्युमन होस्ट. म्हणजे काय, तर नायजेरिया मेनिंजायटिस हा विषाणू किंवा हा जीवाणू मानवांमध्ये CSFमधील डिप्लोकोकल या फॉर्ममध्ये म्हणजे याच कंडिशनमध्ये आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 15. विच अँटीकॉग्युलंट इज कॉमनली यूज्ड फॉर CSF एक्झामिनेशन? CSF एक्झामिनेशनमध्ये खालीलपैकी कोणता अँटीकॉग्युलंट यूज केलं जातं? ऑप्शन ए EDTA, ऑप्शन बी ऑक्झलेट, ऑप्शन सी हिपॅरिन, ऑप्शन डी नन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नन. म्हणजे CSF इज नॉर्मली कलेक्टेड इन डायरेक्टली स्टरलाइज ट्यूब. म्हणजे CSFचं कलेक्शन हे कोणत्याही अँटीकॉग्युलंट ट्यूबमध्ये न घेता तर ते स्टरलाय केलेल्या ट्यूबमध्ये कलेक्ट करत असतात. CSF इज युजली कलेक्ट इन स्टरलाय ड्राय लीक प्रूफ ट्यूब. अँटीकॉग्युलंट इज नॉट यूज टू रुटीन CSF एक्झामिनेशन. म्हणजे रुटीनली CSF एक्झामिनेशनमध्ये कोणताही अँटीकॉग्युलंट यूज न करता CSF हे कलेक्ट हे स्टरलाइट ट्यूबमध्ये केलं जातं. CSF सॅम्पल इज सामान्यतः स्टेरिलाय ड्राय किंवा लीक प्रूफ ट्यूबमध्ये घेतलं जातं आणि रुटीन CSF एक्झामिनेशनसाठी याच्यामध्ये कोणताही अँटीकॉग्युलंट यूज केला जात नाही. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 16. विच रिएजंट इज यूज्ड टू एस्टिमेशन ऑफ ग्लुकोज इन CSF बाय क्लोरोमेट्री मेथड? म्हणजेच CSFमधील ग्लुकोजचं एस्टिमेशन करण्यासाठी क्लोरोमेट्रिक मेथडनुसार कोणतं रिएजंट यूज केलं जातं? ऑप्शन ए बायोरेट रिएजंट, ऑप्शन बी बेनेडिक्स रिएजंट, ऑप्शन सी मॉलिस रिएजंट, ऑप्शन डी निनहायड्रेट रिएजंट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बेनेडिक्स रिएजंट. म्हणजेच बेनेडिक्स रिएजंट इज यूज टू एस्टिमेशन ऑफ ग्लुकोज इन CSF. म्हणजे CSFमधील ग्लुकोजचं एस्टिमेशन करण्यासाठी बेनेडिक्ट रिएजंटचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 17. विच सेल्स इज सीन इन CSF इन इओसिनोफिलिक मेनिंजायटिस? म्हणजे CSFमध्ये इओसिनोफिलिक मेनिंजायटिसमध्ये कोणत्या सेल्स पाहायला मिळतात? ऑप्शन ए न्यूट्रोफिल, ऑप्शन बी लिम्फोसाइट, ऑप्शन सी इओसिनोफिल्स, ऑप्शन डी मोनोसाइट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इओसिनोफिल्स. म्हणजेच इओसिनोफिल्स मेनिंजायटिस शोज इन्क्रीज द इओसिनोफिल इन CSF. इओसिनोफिलिक मेनिंजायटिसमध्ये CSFमध्ये इओसिनोफिलची संख्या वाढलेली असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिजिकल कॅरेक्टर ऑफ नॉर्मल CSF? म्हणजे नॉर्मल CSFचं फिजिकल कॅरेक्टर काय असतं? ऑप्शन ए
टर्बिड असतं ते, ऑप्शन बी मिल्की, ऑप्शन सी झांतोक्रोमिक, ऑप्शन डी क्लिअर अँड कलरलेस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी क्लिअर अँड कलरलेस. म्हणजेच नॉर्मल CSF हे आपल्याला क्लिअर आणि कलरलेस फॉर्ममध्येच पाहायला मिळते. नॉर्मल CSF इज अ कलरलेस अँड ट्रान्सपरंट. म्हणजे सामान्यतः CSF हे स्वच्छ, रंगहीन व पारदर्शक असते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19. विच एन्झाईम इज युज्ड ॲज अ मार्कर फॉर बॅक्टेरियल मेनिंजायटिस इन CSF. म्हणजेच CSFमधील बॅक्टेरियल मेनिंजायटिस या कंडिशनमध्ये कोणते एन्झाईम मार्कर प्रेझेंट असतं. ऑप्शन ए ADH, ऑप्शन बी अमायलेज, ऑप्शन सी अल्कलाइन फॉस्फेट, ऑप्शन डी ॲसिड फॉस्फेट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ॲसिड फॉस्फेट. म्हणजेच ॲसिड फॉस्फेट लेवल इज इन्क्रीज इन बॅक्टेरियल मेनिंजायटिस. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला बॅक्टेरियल मेनिंजायटिसची CSFमध्ये ज्यावेळेला कंडिशन असते त्यामध्ये ॲसिड फॉस्फेटचं प्रमाण वाढलेलं असतं. बॅक्टेरियल मेनिंजायटिस CSF इज ॲसिडिक फॉस्फेटची पातळी सामान्यपणे वाढलेली असते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 20. विच टाईप ऑफ मेनिंजायटिस CSF इज क्लोराईड डिक्रीज्ड. म्हणजेच CSFमधील असा कोणता मेनिंजायटिस आहे की ज्याच्यामध्ये क्लोराईडचं प्रमाण डिक्रीज झालेलं असतं. ऑप्शन ए बॅक्टेरियल मेनिंजायटिस, ऑप्शन बी व्हायरल मेनिंजायटिस, ऑप्शन सी फंगल मेनिंजायटिस, ऑप्शन डी नॉर्मल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बॅक्टेरियल मेनिंजायटिसमध्येच आपल्याला क्लोराईडचं प्रमाण डिक्रीज झालेलं म्हणजे कमी झालेलं पाहायला मिळतं. इन CSF क्लोराईड डिक्रीज इन बॅक्टेरियल मेनिंजायटिस. ज्यावेळेला बॅक्टेरियल मेनिंजायटिसचं इन्फेक्शन आपल्याला होतं तर CSFमध्ये क्लोराईड हा डिक्रीज झालेल्या फॉर्ममध्ये असतो. बॅक्टेरियल मेनिंजायटिस इन CSFमधील क्लोराईडचं प्रमाण यामध्ये बॅक्टेरियल मेनिंजायटिसमध्ये CSFमध्ये क्लोराईडचं प्रमाण कमी झालेलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. विच टेस्ट इज यूज टू डिटेक्ट मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस इन CSF. म्हणजे CSFमध्ये मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिससाठी कोणती टेस्ट यूज केली जाते. ऑप्शन ए ग्राम स्टेनिंग, ऑप्शन बी झेल नेल्सन स्टेनिंग, ऑप्शन सी अल्बर्ट स्टेनिंग, ऑप्शन डी इंडियन इंक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी झेल नेल्सन स्टेनिंग. म्हणजेच झेल नेल्सन स्टेनिंग इज यूज टू डिटेक्ट ॲसिड फास्ट बेसिलाई म्हणजेच मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. CSFमध्ये मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिससाठी झेल नेल्सन स्टेनिंग हे यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22. व्हॉट इज द नॉर्मल प्रोटीन ग्लुकोज रेशो इन CSF. म्हणजे CSFमध्ये प्रोटीन आणि ग्लुकोजचा नॉर्मल रेशो किती असतो. ऑप्शन ए 1:1, ऑप्शन बी 2:1, ऑप्शन सी 1:10 आणि ऑप्शन डी 1:20. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1:10. म्हणजेच नॉर्मल CSFमध्ये ग्लुकोज इज अप्रॉक्सिमेटली 1:10 रेशो यामध्ये असतो. CSFमधील सामान्य प्रोटीन ग्लुकोजचा रेशो साधारणतः 1:10 इतका असतो. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 23. विच कंडिशन सो मार्कली इन्क्रीज CSF ओपनिंग प्रेशर. म्हणजे अशी खालीलपैकी कोणती कंडिशन आहे ज्याच्यामध्ये CSFचं ओपनिंग प्रेशर हे इन्क्रीज झालेलं पाहायला मिळतं. ऑप्शन ए नॉर्मल, ऑप्शन बी मेनिंजायटिस, ऑप्शन सी इन्सेफेलायटिस, ऑप्शन डी स्पायनल ॲनेस्थेसिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मेनिंजायटिस. इन मेनिंजायटिस शो मार्कली इन्क्रीज द CSF ओपनिंग प्रेशर. म्हणजेच काय तर मेनिंजायटिसमध्ये इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढल्यामुळे CSFचं ओपनिंग प्रेशर हे यामध्ये वाढत असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रुटीन टेस्ट इन CSF एक्झामिनेशन. म्हणजे खालीलपैकी अशी कोणती टेस्ट आहे की जी रुटीनली CSF एक्झामिनेशनमध्ये केली जात नाही. ऑप्शन ए फिजिकल एक्झामिनेशन, ऑप्शन बी केमिकल एक्झामिनेशन, ऑप्शन सी सायटोलॉजिकल एक्झामिनेशन, ऑप्शन डी ब्लड ग्लुकोज. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ब्लड ग्लुकोज. म्हणजेच ब्लड ग्रुपिंग इज नॉट पार्ट ऑफ CSF एक्झामिनेशन. CSF एक्झामिनचा ब्लड ग्लुकोज हा पार्ट नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. विच व्हायरस इज मोस्ट कॉमनली असोसिएट विथ द असेप्टिक मेनिंजायटिस. म्हणजे खालीलपैकी असा कोणता मोस्ट कॉमनली मेनिंजायटिस आहे. विच व्हायरस इज मोस्ट कॉमनली असोसिएट विथ द असेप्टिक मेनिंजायटिस. म्हणजे असेप्टिक मेनिंजायटिसमध्ये मोस्ट कॉमनली असोसिएट होणारा व्हायरस कोणता आहे. ऑप्शन ए नर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस, ऑप्शन बी पोलिओ व्हायरस, ऑप्शन बी एंटेरो व्हायरस, ऑप्शन डी इप्स्टीन बार व्हायरस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी एंट्रो व्हायरस. म्हणजेच काय तर एंट्रो व्हायरस आर द मोस्ट कॉमनली कॉज ऑफ असेप्टिक मेनिंजायटिस. नेक्स्ट एक्स्ट्रा नॉलेज इज अपेरन्स. म्हणजे CSFचा नॉर्मल CSFमध्ये CSF अपेरन्स म्हणजे त्याचं कोणत्या फॉर्ममध्ये असते तर ते क्लिअर अँड कलरलेस असते. त्याचबरोबर याचं ओपनिंग प्रेशर किती असतं तर याचं ओपनिंग प्रेशर 120 to 180 mm
H2O इतकं असतं. त्यामध्ये सेल किती प्रेझेंट असतात तर 0 to 5 इतके सेल. त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण किती असतं, यामध्ये प्रोटीनचं प्रमाण किती असतं तर प्रोटीनचं प्रमाण 15 ते 45 इतकं. त्यानंतर ग्लुकोजचं प्रमाण यामध्ये किती असतं तर 40 to 80 mg/dl इतकं असतं. त्याचबरोबर क्लोराईडचं प्रमाण नॉर्मल CSFमध्ये क्लोराईडचं प्रमाण किती असतं तर 120 to 130 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर इतकं असतं. त्यानंतर ज्यावेळेला बॅक्टेरियल मेनिंजायटिस कंडिशन असते त्यामध्ये CSFचा कलर हा टर्बिड फॉर्ममध्ये दिसतो. त्यामध्ये न्यूट्रोफिल वाढलेले असतात. प्रोटीन पण यामध्ये इन्क्रीज झालेले असतात. त्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण डिक्रीज झालेलं असतं. त्यानंतर क्लोराईडचं प्रमाण देखील यामध्ये डिक्रीज झालेलं असतं. त्याचबरोबर ओपनिंग प्रेशर यामध्ये देखील इन्क्रीज झालेलं असतं. म्हणून बॅक्टेरियल मेनिंजायटिस यामध्ये खूप साऱ्या ॲबनॉर्मल कंडिशन आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट आहे ट्युबरक्युलोसिस मेनिंजायटिस. ट्युबरक्युलोसिस मेनिंजायटिसमध्ये याचा कलर आणि ॲपिअरन्स याचा कलर कोणता असतो तर हे क्लिअर असतं. त्याचबरोबर याच्यामध्ये लिम्फोसाईटचं प्रमाण वाढलेलं असतं. प्रोटीन यामध्ये इन्क्रीज झालेले असतात. त्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण देखील यामध्ये डिक्रीज झालेलं असते. क्लोराईड प्रमाण पण यामध्ये डिक्रीज असते. त्याचबरोबर ओपनिंग प्रेशर हे देखील इन्क्रीज झालेलं असतं. त्याचबरोबर व्हायरल असेप्टिक मेनिंजायटिस या कंडिशनमध्ये CSFचा ॲपिअरन्स हा क्लिअर असतो. त्याचबरोबर लिम्फोसाईटचं प्रमाण वाढलेलं असतं. त्याचबरोबर प्रोटीन नॉर्मल किंवा स्लाइटली इन्क्रीज झालेलं असतं. त्याचबरोबर ग्लुकोजचं प्रमाण नॉर्मल असतं. क्लोराईडचं प्रमाण देखील नॉर्मल असतं आणि ओपनिंग प्रेशर हा नॉर्मली स्लाइटली इन्क्रीज किंवा नॉर्मल या कंडिशनमध्ये असतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावा. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच.